पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस भूतानच्या दौऱ्यावर असून काही वेळापूर्वीच ते या दौऱ्यासाठी रवाना झाले। भूतान दौऱ्यामुळे उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल असं पंतप्रधानांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय। भूतानचे राजे जिग्मे खेसर नामगेल वांगचुक यांना ते भेटणार आहेत। याशिवाय 1020 मेगावॅट क्षमतेच्या पुनात सांगचू या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधान करतील। भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे। भूतानचे चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचुक यांच्या 70व्या जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रम भूतान सरकारने आयोजित केलाय। त्यामध्ये पंतप्रधान सहभागी होतील। त्यानंतर भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोब्गे यांचीही ते भेट घेतील। भारत आणि भूतान यांच्यात अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असून बौद्ध धर्म त्या संबंधांना अधिक बळकट करणारा महत्त्वाचा धागा आहे। काही दिवसांपूर्वीच आपले सामाजिक न्यायमंत्री भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष घेऊन भूतानला गेले असून तिथल्या नागरिकांना या अवशेषांचं दर्शन घेता येते। पंतप्रधानांच्या या भेटीमध्ये दोन्ही देशांदरम्यानची द्विपक्षीय भागीदारी बळकट होण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर चर्चा सुद्धा होणार आहे।